चिया सीड्स. चिया सीड्स न्यूट्रल व्हॅली काय तो ब्रँड आहे. एवढा चम्मच आणला ते मला द्यावेस इथे खाली ठेवायचं. जा आई या ठेवा खाली या. येस. आता कुठे आलास? हॅलो गाईज, वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर हे बघा, सर्वात इथे तुम्हाला दाखवते पसारा. बघा आमच्या घरामध्ये कोणी केलाय पसारा? सगळं तू केला? हां, सगळं उचल आणि त्या बॅगेमध्ये टाक. सगळं उचल आणि बॅगेमध्ये टाक. हां, तिथे ठेवा, जिथे होते तिथे ठेवा. ते बघ त्याचा खालचा लाव. ते बघ तिथे वर आहे. ते बघ वरती आहे सोफ्यावर. हा, बॅगेत भरा सगळं. हा, भर ना. त्याच्यात टाका. टाका. टाक. बाकीचं पण टाका. बाई इथे पडलंय. टाका सगळं. इथे पण आहे बघ. इथे दोन टाका. टाक. घे. ते बघ इथे खाली आहे. हां, ठेव. टाकला? पडलं तिथे. हां, ठेवा. चला, आता ती गाडी आहे तिथे, परत ती पिशवी आहे, सगळं उचलून ठेवा. तर गाईज, बाबूला आहे ना मी असंच सांगते, कधी पण तो असा पसारा करतो उचलून त्यालाच ठेवायला लावते. मी उचलत नाही, कारण आतापासूनच त्याला ती सवय लागली पाहिजे. सो त्याच्यामुळे मी त्यालाच सांगते सगळं ठेवायला. आणि तो मेन गोष्ट म्हणजे तो ऐकतो आणि तो ठेवतो पण. त्याला सगळं माहिती की कुठे कोणती वस्तू असते. आणि त्याला असं आपण ठेवल्यानंतर तो दाखवतो, बघ मी ठेवलं. मग मी त्याला व्हेरी गुड बोलते, मग तो अजूनच खुश होतो. सो ए सनू, सनू ती बॅग ह्याच्यात ठेवायचं राजा. इथे इथे ह्याच्यामध्ये ठेवा. अबीर ह्याच्यात ह्यात ठेवा. दे चैन लावते मम्मा. ओके, टाक बॅग ह्याच्यात. टाका. व्हेरी गुड. है ना, ठेवा. आता त्याचं ठेवा तिथे कोपऱ्यात टाका. बॅग ठेव. बॅग कुठे होती? सावकाश. नाही येते तुला? मम्मा ठेवते. ठेवून झालं ना आता? चला. तर सगळं ठेवून वगैरे झालेलं आहे. आता अजून एक काम आहे मला. हे बघा, इथे बेडवरती कपडे सगळी पडले, धुतलेली सुकलेली आहेत ती. आता याची घडी घालून ठेवायची आहे. सो आता त्याची घडी घालते मी. हे पोरगा बघा, छान. दरवाजा का बंद केला? आता ना निंदू करायचं सनू, अजून टाईम आहे ना. निंदू करायला टाईम आहे ना. मग आता का बंद केला तू? सोनू असं किटी किटी दिसता. केस कापल्यापासून किटी किटी दिसता सोनू. तर हेअरकट केल्यापासून बाबू खूप क्यूट दिसतो. आता हे मी सारखं बोलून माझी सगळं नजर लागायची आणि असं बोलतात की आईची नजर लवकर लागते. सो आता मी कमी करेल बोलायचं, पण दिसतं तर बोलला असं मन करतो. हो, आता ही सगळी कपड्यांची घडी घालायला मला बाबू मदत करणार आहे. ती मदत कशी करणार सनू? मला एक एक कपडे आणून देणार ना तू घडी घालायला? तर आता एक कपडे घडी घालताना कधी पण नेहमी तो मला मदत करतो. कपडे वाळत घालताना पण मदत करतो. एक एक कपडे आणून देते. चला, तर आता मी पटकन एक घडी घालून घेते. 1 hour later. तर गाईज, इव्हिनिंगचा टाइम झालेला आहे आणि मी पिते ब्लॅक कॉफी पिते. कारण सध्या डायटिंगचं चालू आहे आपलं. कारण आणि जेवण पण बनवायला ठेवलं मी. बाबू झोपला आहे. कपड्याची घडी वगैरे कधी मला घालून दिली नाही जेव्हा आपण मी जेव्हा ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं, कारण की तेव्हा त्याला झोप आली होती.
मग पहिला त्याला मी झोपवलं, कपड्यांची घडी घातली, माझी काही कामं होती घरातली आणि ऑफिशियल ती करून घेतली आणि आता डिरेक्टली मी संध्याकाळी कंटिन्यू करते. तर आता ह्या वेळेला बाबू उठलेला असतो, पण असं जास्त वेळ झोपला नाही तर तो इथे त्याची खेळणी पसारा वगैरे सगळीकडे असतो. पण आता सगळं तुम्हाला इथे क्लीन दिसत असेल, जसं जसं त्याचं सगळं आपापल्या जागेवर आहे. मस्त माझा मी ब्लॅक कॉफी एन्जॉय करते, फॅन लावला आणि टी व्ही लावला. असा टाईम मला रोज रोज भेटत नाही, कधीतरी भेटतो, कारण मग नंतर मग बाबूचंच खेळणं वगैरे चालू असतं, मग त्याच्यासोबत खेळायचं वगैरे असतं. सो डायटिंगचं सध्या आपण मनावर घेतलेलं आहे, कारण की वेट खूपच गेन झालं आहे. सो ते मला लॉस करायचं आहे, सागरचं पण चालू आहे, तर त्याच्यासाठी हे सगळं चालू आहे. तर आज मी त्यासाठी 2 गोष्टी मागवलेल्या आहेत, ते येणारच आहेत, ते पण मी तुमच्यासोबत ब्लॉगमध्ये शेअर करेन. तर आता इव्हिनिंगचा टाईम झाला, माझी ब्लॅक कॉफी मी पिऊन घेते. बाबू होण्याच्या आधी सगळं दिवाबत्ती झाडू वगैरे सगळं मारून घेते आणि मग त्याच्यानंतरला बाबू उठल्यानंतर आपण कंटिन्यू करूया. तर गाईज जस्ट आता मी कॅमेरा ऑफ केला होता आणि मी झाडू वगैरे मारून घेतला. तर मी जस्ट फ्रेश व्हायला जाणार म्हणजे तेवढ्यामध्ये बघा आमचे साहेब उठलेले आहे. सनू इथे बघ. लास्ट सनू तुझा व्हिडिओ काढते मम्मा, तुझा व्हिडिओ काढता, व्हिडिओमध्ये बघ ना. सनू सध्या तर झोपेत आहे, त्याच्यामुळे आता सध्या तो काहीच ॲक्टिव्हिटी करणार नाही आणि तो सध्या ॲक्टिव्ह पण नाही आहे. तो झोपेत उठून रडत होता, सो त्याला मी जवळ घेतलं आणि आता तो जेव्हा नॉर्मल होईल तेव्हाच मग आता मला पुढचं माझं काम करायला मिळेल. तोपर्यंत मला असंच बसायचं आहे ना. सनू दिसतोय का? दिसतोय सनू? दिसतोय सनू? दिसतोय तू? दिसतं. तर बघू आता साहेब कधी ॲक्टिवेट होत आहेत ते. A few moments later. तर गाईज मी झालेली आहे फ्रेश आणि बाबूसाठी मी इकडे बनवले आहे, जसं तुम्ही बघितलं. ही आहे आमली आहे, जी ज्वारीच्या पिठाची बनवली जाते. तर ती खूपच पौष्टिक असते, सो त्याच्यामुळे मी बाबूला अजूनही ती देते. तर आता मी त्याला भरवून घेते आणि हा बघा इथे बसले. सनू हाय कर. हाय. चला आता ना मी ह्याला लहानपणी ती भरवायचे आणि अजून पण त्याला भरवत असते. चला तर आता एक स्पून आपण त्याला भरूया. मग नंतरला मी भरून घेते त्याला, मग आपण एकत्र मग कंटिन्यू करू. हो A few moments later. चला तर बाबूने आता फायनली सगळं संपवलं आहे. आता त्याला पाणी पाजून घेते आणि बघा इथे तर त्याला सुरू झालं आहे सगळं खेळणं. हा सनू खेळतं ना. तर गाईज जस्ट पार्सल आलेलं आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की मी काहीतरी ऑर्डर केलेलं आहे, जसं आपलं डाएट आहे चालू त्या हिशोबाने. तर आता हे सागर आल्यानंतर ओपन करूया, कारण की त्याला पण माहिती नाही आहे हे की मी मागवलं आहे. मी सगळी ऑर्डर केलेलं मी संध्याकाळपर्यंत आलोसुद्धा फ्लिपकार्टवरून. सो येस. आणि आता बाबूला खाऊन वगैरे झाले तर त्याला फ्रेश वगैरे करून घेते. अजून अर्धं जेवण बाकी आहे माझं बनवायचं, तर ते पण करून घेते. तर कंटिन्यू करू आपण थोड्या वेळामध्ये. A few moments later. बाबू इथे मस्त रेडी झालेला आहे, त्याचं तो आता खेळतोय. आणि आता मी पण माझा ॲप्रॉन घातला आहे. राहिलेलं माझं जेवण आहे, भाजी भाकरी डाळीला फोडणी ते माझं द्यायचं आहे, ते आता मी देऊन घेते. हो सनू काय सनू लाव. व्हेरी गुड. चला आता मी पटकन जेवण बनवायला स्टार्ट करते.
few moments later. तर जेवण बनवून झालं आहे. इथे मी बनवले मस्तपैकी गोडी डाळ खोबरं टाकून, जी सागरला खूप आवडते. आणि इथे मी भाकऱ्या बनवल्यात. मला आहे ना भाकरी जमत नाही, थोडी थोडी मी शिकली आहे, तर म्हणून मी आता रोज बनवते, म्हणजे प्रॅक्टिस होईल. इथे सॅलड कट केलं आहे, इथे भात, आणि इथे आपली बटाटा फ्लॉवरची भाजी. तर असं काही जेवण आहे, आजचं मेन्यू आहे. तर याच्यामध्ये आहे ना मी सकाळी नाश्ता केल्यानंतर दुपारी मी मील स्किप करते, डिरेक्टली संध्याकाळी 5 वाजता खाते लाईट असं. आणि मग त्याच्यानंतरला डायरेक्ट मी रात्री जेवते, म्हणजे रात्रीचा मील मी पूर्ण कंप्लीट करते, कारण की मग एवढं पण होणार नाही ना, सो त्याच्यामुळे. तर आता मी लाईट्स ऑफ करते आणि बाहेर जाते. तर आपण आता जे पार्सल मी ऑर्डर केलेलं आहे ते आता आपण ओपन करूयात. आणि सागरला पण अजून माहिती नाही त्याच्यामध्ये काय आहे ते, सो मी त्यालाच सांगणार आहे ते ओपन करायला. करायचं का ओपन? तू ओपन कर ना, तुला कळेल. त्याची पॅन्ट खाली घे. हा मी सीझर आणते. हा काय पसार आहे? हे घे सीझर. ते आपल्या कामाचं आहे. कट कर. आय मीन सॉरी, उघड असं. हा बा लगेच आला बस सोनू. व्यवस्थित ओपन कर. त्याचं बघा काय चाललं. वेट मशीन आहे. ओ माय गॉड, कशी वेट मशीन जिमला वापरून रोज वेट. तुम्ही जिमला जाता बाबा, आम्ही काही जिम नाही करत. आम्ही गरीब माणसं, आम्ही घरात बसून वर्कआउट करतो, खाली जाऊन वॉकिंग करतो. तुम्ही काय कार्डिओ मशीनवर करता, आम्हाला गार्डनमध्ये जाऊन करावं लागतं. काय काय बोलला? असं नाही करतच, दात तोडतील तुझे बाळा. तर आता सगळ्यात पहिलं वजन मी करणार आहे, कारण मी सकाळी नाश्ता केला आहे. संध्याकाळी 5 वाजता मी ब्राऊन राईस केक आणि पीनट बटर खाल्ले. त्याच्यानंतर मी ब्लॅक कॉफी पिली आहे, त्यानंतर मी काहीच खाल्लं नाही आहे. सो मग आता मी वेट चेक करणार आहे माझं किती आहे ते. हो, तुझं पण चेक करायचं सोनू. ए सोनू, सांभाळून खेळलं नाही ते सोनू. काय झालं? अशीच आहे. असं कलर पण सेम आहे. अरे आता सगळ्या अशाच येतात ना. मी लास्ट टाइम चेक केलं होतं तेव्हा माझं वेट होतं 57.50. तर आता मी चेक करते, तर आता बघा किती झाले ते. किती? इथून घे ना असं. 56.10 दिसलं तरी का ते? 56.10. हे पडेल. म्हणजे माझं वजन कमी झालंय. हो, 1 किलो कमी झालं. 1 किलो मी कमी केलं. ओ माय गॉड, घरी राहून आता ना बाबूचं केलं. आता माझं वजन होतं 57.50. आता आहे 56.10, म्हणजे 1 किलो कमी केलं. ठीक आहे, आता बाबूचं वजन करूया. विरुबाला थांबा, स्टँडअप राहा. हे बाबूचं वजन वाढलं 11.65. तसं किती होतं? 10 किलो होतं ना. हो, अवी इकडे बघ. ओ माय गॉड. चल आता तुझा कर. दे मी घेतो.
माझं असेल तू नको सांगू, मी बघते. 81 आहे माझं. मी सकाळी चेक केलं. ए वाव, थांब थांब, होतंय. सकाळी 81.10 होतं. थांब थांब थांब. स्टेबल उभा राहा ना सर, बरोबर. ते काय चांगलं ते stop 80 आहे. 80 आहे ना? हा, 80.80. 80.80. अरे वा, तुझं पण कमी झालं. पण तुझं किती कमी झालं? 2 ग्रॅम. 2 किलो. किती होता? 82 होतं मी किलो. अच्छा, 82 होतं. चल ठीक आहे. आता ना मी इथे कॅलेंडरवरती पेनाने लिहून ठेवते गाईज, म्हणजे ना माझ्या लक्षामध्ये राहील. तर माझं वेट होतं, माझं वेट आहे आता किती बाळा वेट? 57. किती? 56.10 माझं वजन. आणि सागरचं कसं लिहू आता? 80.80. सागर 80.80 ना? मी बाबूचं इथे लिहिते. 11.60. बाप रे, माझं 1 किलो कमी झालं बाळा. आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. मी सिरियसली सांगते. तर अजून एक गोष्ट आणली मी. थांब दाखवते. 1 मिनिट, 1च मिनिट थांब, मी दाखवते. तर गाईज मी हे आणलंय. काय सांग? चिया सीड्स. तो ब्रँड आहे. चिया सीड्स मी ऑर्डर केलेलं आहे. त्याने काय होतं माहिती आहे का तुला? हे जे चिया सीड्स आहे ना, ते वेट लॉससाठी आणि स्किनसाठी खूप चांगलं आहे. स्किन हायड्रेट राहते त्याच्याने, आणि आपली जी चरबी आहे ना ती कमी होते. ते सकाळी पाण्यामध्ये तुला पण रोज आता पियायचं आहे. असं काही नाही, अर्धा तास सकाळी उठल्यानंतर पाण्यात भिजून ठेवायचं, कोमट पाण्यामध्ये. नंतर लिंबू टाकून प्यायचं. आणि तुला जर अजून टेस्ट हवी असेल तर थोडंसं मधून हनी पण ॲड करू शकतोस. कळालं का? असं आहे. A few moments later. चम्मच आणला ते मला द्यावे. इथे खाली ठेवायचं. जा एक एक वस्तू घेऊन येतो असं आणि आणून ठेवतो इकडे. हे बघा बॉटल आणली मी. खाली ठेव. गुड बॉय वीर. जा ताट घेऊन ये आता. आई या ठेवा खाली. या येस. आता कुठे चाललास? कवित काय घेऊन येतो आता? चम्मच राहिला होता भाजीचा. प्लेटमध्ये ठेव. प्लेटमध्ये हवे. प्लेटमध्ये. हां गुड बॉय वीर. अय्या चपातीचा डब्बा पण आणला वीरनी. नको तिथेच ठेव, तिथेच ठेव, तिथेच ठेव. मम्मा इथे नंतर घेईल. हां अजून एक पाण्याची बॉटल आणली वीर. ठेव ठेव खाली ठेव. खाली ठेवा. वा वा वा. तिकडे पुढे चाललास तू. हां किचन मध्ये जा. सलाड घेऊन आला वीर. हां खाली ठेवा. तुझं फेवरेट आहे ना वीर ते. आता ही मोठी गोष्ट तर तो घेऊन नाही शकत, पण छोट्या छोट्या सगळ्या गोष्टी घेऊन येतो वीर आहे ना वीर. आता पहिल्या वस्तूने सलाड घेतला. तुला काकडी आवडते वीर आहे ना. फोल्ड युअर लेग वीर. फोल्ड. अजून पाठीमागे घे. नकरा करतो हवी तू. हा वीर नकरा करतोस कशाला? वीर बाईट कर. नाही कसं करतो तू? सो झालं आता. तो सलाड खाण्यामध्ये येतं. फोकस आहे त्याचा. चला आता पण जेवून घेऊया. आणि आता आम्ही जेवण घेतो.
येस. तुझ्याने ते सर्व काही आणलं आहे, मोठ्या वस्तू, डाळ भात भाजी चपाती, आणि इथं आवीने ह्या गोष्टी आणल्या आहे ना आवी. 1 hour later. तर गाईज आम्ही आता जस्ट फ्रेशअप झालो, जेवण वगैरे झालं आणि बाबू पण इथे फ्रेश झाला, तयार झाला आहे. मी पण फ्रेश झालेली आहे, सागर फ्रेश होतो आहे. तर बिछाना वगैरे आपला हंतरून झालेला आहे. तर आता आम्हीच झोपतो आणि हा ब्लॉग मी आता इथे सेंड करते. तुम्हाला जर आवडत असेल तर प्लीज कमेंट करून सांगा, लाईक करा आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.